उद्योग आणि व्यापारी जगताची सद्यस्थिती आणि पुढील धोरणं यावर चर्चा करण्याबरोबरच लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ उद्यमनगरमधील इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवेळी आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांच्या दूरदृष्टीतून कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थानं उद्योग व्यवसायाला चालना मिळाली, याच कार्याचा वारसा घेऊन शाहू महाराज छत्रपती आज निवडणुकीला उभे राहिले असल्याचं सांगत उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। परंतु शाहू महाराजांनी त्यावेळी मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं की राधानगरी धरण माझ्या वारसाने पूर्ण करण्याचे आहे। कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे मिरजेपर्यंतच रेल्वे आली होती। शाहू महाराजांनी त्यांच्या खजिन्यातून पैसे घातले आणि ते कोल्हापूरपर्यंत आणायचं काम केलं। आज एअरपोर्टच्या चर्चेची आम्ही चर्चा करतोय, प्रत्येकाचं योगदान आहे, मी एकट्याचं माझं म्हणणार नाही, सगळ्यांनी थोडा हातभार त्यामध्ये लावलेला आहे एअरपोर्टमध्ये। परंतु त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी सुरुवात त्याची केली, एअरस्ट्रीप केली आणि सुरुवात राजाराम महाराजांनी केली। आणि म्हणून ज्या कर्तृत्वान फॅमिलीने आपल्याला खऱ्या अर्थानं आपली मान उंचवायचं काम केलेलं आहे, आज आपली जबाबदारी आहे की आज महाराज उभारलेत आणि त्यांच्या पाठीमागे कोल्हापूरकर म्हणून आपण सगळेजण ताकदीने उभं राहावं अशी आमची अपेक्षा प्रामुख्याने त्या ठिकाणी असणार आहे। यावेळी आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापुरातील उद्योग बाहेर जाऊ नयेत यासाठी उद्योगांना पायाभूत सुविधा देण्याची गरज असल्याचं सांगितलं। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या जडणघडणीत उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा असून शाहू महाराजांच्या माध्यमातून उद्योग जगताच्या प्रगतीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी आमदार सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली। त्यांच्या प्रयत्नामुळे व्यापारी आणि उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असल्याचं सांगितलं। या बैठकीत कोल्हापुरातील IT पार्क, नवीन MIDC या ठिकाणच्या उद्योजकांना आकारण्यात येणारा वीज दर, त्यावरील स्थिर आकार, तरुणांना रोजगार, नवीन उद्योगधंदे कोल्हापुरात कसे येतील, रेल्वे सेवा, विमानतळ आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, संचालक प्रसन्न तेरदाळकर, दिनेश बुधले, उदय दुधाणे, हर्षद दलाल, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, उपाध्यक्ष राजू पाटील, संचालक आनंद माने, प्रदीप कापडिया, मानद सचिव अजित कोठारी, आपचे संदीप देसाई, नितीन दलवाई आदी मान्यवर उपस्थित होते।